वेलकम बॅक टू ड्रीम होम. तुमचं घर एकदम मस्त चकाचक. तर आपल्या ड्रीम होमचं स्वप्न आपण पाहिलंच, पण असं ड्रीम होम मिळणार तरी कुठे? सध्या मुंबई एवढीच डिमांड आहे नवी मुंबईला. सिडकोचं सुंदर टाउन प्लॅनिंग, इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि प्रपोज मेट्रोमुळे या शहराला एक वेगळं ग्लॅमर आलंय. हे शहर ड्रीम होम बांधण्यासाठी एकदम मस्त आहे. मुंबईला पर्याय असलेलं शहर नवी मुंबई. दक्षिणेकडे वाशी, चांदपाडा, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर आणि खारघर. उत्तरेला कोपरखैरणे, तुर्भे, ऐरोली ते ठाणे अशा नोड्सच्या साखळीपासून नवी मुंबई विकसित झाली. इथे जास्त करून रेसिडेन्शियल नोड्स आहेत. रुग्णालय, बगीचे, खेळाची मैदानं अशा सुनियोजितपणे शहर वसवलं गेलंय. शाळा, महाविद्यालय आणि NIFT सारख्या व्यावसायिक संस्थांमुळे तरुण कुटुंबांना हा भाग जास्त आकर्षित करतो. हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा, जोडीला ठाणे वाशी मार्गावरील सेवा यामुळे स्थानिक दळणवळणाची चांगली सोय झाली. मुंबईहून पुणे किंवा कोकणात जाण्यासाठी याच शहरातून तर जावं लागतं. मुंबईत मरीन ड्राईव्हला जे महत्त्व आहे तेच नवी मुंबईत पाम बीच मार्गाला आहे. या मार्गावर किंवा त्याच्यासमोर मोठ्या प्रमाणावर रहिवाशी गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या. हाँगकाँग बेटाच्या धर्तीवर नवी मुंबईचं व्यावसायिक बंदर म्हणून विकसित होण्याची क्षमता या पाम बीच मार्गात आहे. नवी मुंबई हे मुंबईला रस्त्याने तसंच जलद अशा रेल्वे मार्गाने जोडलं गेलंय. नवी मुंबईतून पुणे, नाशिक, वापी, नागोठणे, कल्याण, भिवंडी, ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, रसायनिक आणि इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये सहज जाता येतं. जलमार्गाने नवी मुंबई फक्त भारतातील सर्वात मोठं बंदर असलेल्या आणि नवी मुंबईच्या हद्दीत JNPTला जोडलं गेलंय. सध्या नवी मुंबईची लोकसंख्या अंदाजे 20 ते 25 लाख आहे. या सततच्या वाढत्या लोकसंख्येच्या राहण्याच्या गरजा भागवण्यासाठी नवी मुंबईत रहिवासी इमारती बांधणारे अनेक बांधकाम व्यावसायिक आहेत. वाशी, कोपरखैरणे आणि नेरूळ येथील बहुसंख्य भागातील दरही जास्त आहेत. त्यामुळे खारघर, बेलापूर, सीवूड्स यांसारख्या जागांना पसंती मिळू लागली आहे. या भागातील जागेची वाढती मागणी बांधकाम व्यावसायिक पूर्ण करतायत. राहण्याच्या दर्जाबाबत विचार केल्यास कमी प्रदूषण, मोकळा रहिवासी भाग आणि खुल्या जागांचं प्रमाण तसंच हरित पट्ट्यामुळे नवी मुंबई हे मुंबईपेक्षा जास्त उपयुक्त आहे. पायाभूत सुविधा आणि पुरेशी जमीन यामुळे येथील दैनंदिन खर्चही बराच कमी आहे. या वेगळेपणामुळे नवी मुंबईला पसंती मिळू लागली आहे. आपल्याला प्रॉपर्टी विषयक सल्ला देण्यासाठी आज आपल्या इथे आलेले आहेत निर्माण ग्रुपचे चेअरमन आणि MCHIचे कमिटी मेंबर श्रीयुत राजेंद्र सावंतजी. आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. पूर्वी राजेंद्रजी, तुम्हाला असं विचारायचं होतं की प्रॉपर्टी घेताना बेसिक विचार काय असला पाहिजे, की प्रॉपर्टी कुठे घ्यायची किंवा प्रॉपर्टीच्या दृष्टीने काय विचार केला पाहिजे? पूर्वी प्रॉपर्टी सिलेक्ट करताना तुम्ही काय तुमचं पर्पज आहे, तुमचं उद्दिष्ट काय, घर घेण्यामागे उद्दिष्ट काय. जसं फर्स्ट होम असतं किंवा सेकंड होम असतं किंवा विकेंड होम असतं किंवा सिनियर सिटीजन होम असतं. तर पर्पज इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्याप्रमाणे तुम्हाला प्रोजेक्ट सिलेक्ट करता येतो. दुसरं महत्त्वाचा अँगल असतो तो म्हणजे तुमचं बजेट. तर त्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या लोकेशन्सचे ऑप्शन्स अवेलेबल असतात. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला कुठल्या लोकेशन्स मिळू शकतात किंवा तुम्हाला कुठल्या लोकेशन्स हव्या आहेत ते महत्त्वाचं असतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो प्रोजेक्ट घेताय त्या प्रोजेक्टची अम्युनिटीज, त्याच्या फीचर्स आणि तो बांधणारा बिल्डर त्याचं ब्रँड काय आहे, तो किती रेप्युटेड आहे, त्याचा टेक्निकल नो हाव काय आहे किंवा त्याचा स्टाफ कसा आहे, या सर्व गोष्टी किंवा त्यांनी ह्याच्या आधी किती प्रोजेक्ट असे केलेले आहेत, हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. ह्या 5 अँगलवरती सर्वसाधारणपणे बघितलं पाहिजे. बरोबर. म्हणजे अत्यंत काही बेसिक गोष्टी आहेत, ह्या प्रामुख्याने विचारात घेणं नक्कीच गरजेचं आहे. आपल्याला पहिला फोन आलेला आहे, तर आपण जाणून घेऊया त्यांचा प्रश्न. तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी निलेश कदम बोलतो पुण्याहून. ड्रीम होम नेमकं कसं असावं? ड्रीम होम ही तशी फार वास्ट आयडिया आहे आणि ऑफकोर्स ते व्यक्तिनुरूप बदलत जातं. बरोबर. म्हणजे एखाद्यासाठी
म्हणजे आम्ही जेव्हा SRA स्कीम करतो तेव्हा एखाद्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका सदनिका धारकास त्याचं स्वतःचं मल्टी स्टोरी याच्यामध्ये 1 रूम किचन किंवा 1 बेडरूम हॉल किचन होणं हे सुद्धा त्याच्यासाठी ड्रीम आहे. बरोबर. आणि कदाचित एका मलबार हिलमध्ये राहणाऱ्या धनिकासाठी 4 बेडरूम किंवा डुप्लेक्स फ्लॅटमधून स्वतःचा पॉश बंगलो घेणं बरोबर. इट्स ऑल्सो ड्रीम. करेक्ट. सो ड्रीम आय थिंक इट्स अ वास्ट आयडिया आणि ते आपण त्या प्रत्येक व्यक्तीनुरूप बदलत असतं. बरोबर. अर्थात ते त्याच्या मनाला भावेल, त्याच्या खिशाला सोसेल असं ते असेल. अगदी खरं आहे. अत्यंत व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे. आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे, आपण त्यांचाही प्रश्न जाणून घेऊया. तुमचा प्रश्न विचारा. मला निर्माण ग्रुपमध्ये प्रॉपर्टी घेण्यात इंटरेस्ट आहे, तर काय कुठल्या प्रकारच्या कागदपत्रांची मला तयारी करायला लागेल आणि नक्की काय मला तुम्ही थोडं मार्गदर्शन करता? एक चांगला प्रश्न आहे की घर घ्यायच्या आधी काय करायचं. घर घ्यायच्या आधी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे की माझं बजेट किती आहे. मगाशी आपण 5 पॉईंट बोललो की ते म्हणजे लोकेशन काय, माझं पर्पज काय आहे. त्यातला महत्वाचा एक हे असतो तो म्हणजे बजेट. तर घर घ्यायच्या आधी आपण प्री अप्रूव्ड लोन असतात, म्हणजे प्रॉपर्टी सिलेक्ट करायच्या आधी मला किती लोन मिळेल हे माझ्या सॅलरीवरती, जर मी सेल्फ एम्प्लॉईड असेल तर माझ्या इन्कमवरती, ॲन्युअल इन्कमवरती ते मिळतं. आणि त्यासाठी तुम्हाला जर सॅलरीड असाल तर तुम्हाला 16A फॉर्म असतो आणि जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल तर असं बॅलन्स शीट असते 3 वर्षाची आणि तुमचे ID प्रूफ्स असतात, रेशन कार्ड्स किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे रेसिडेन्स प्रूफ असतात. एवढं जरी घेऊन गेलात तरी तुम्हाला किती लोन मिळू शकेल हे तुम्हाला ठरवता येतं. बरोबर. तर ह्या सर्वात महत्त्व. आणि दुसरं तुम्ही प्रश्न त्यांनी विचारला तो म्हणजे निर्माणकडून घेताना काय केलं पाहिजे, तर त्यात सर्वात महत्त्वाचं असतं की कुठला बिल्डर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही नेहमी म्हणतो की बिल्डर असताना त्यांनी क्वालिटी, तर त्यासाठी त्याच्याकडे ISO सर्टिफिकेशन आहे की नाही. आपण बऱ्याच वेळा माहिती क्वालिटीसाठी दिलेलं ISO स्टँडर्ड्स पाळले जातात का, त्याच्या स्टँडर्ड प्रोसेसेस आहेत का. जसं निर्माणमध्ये आम्ही क्रिसिल सर्टिफिकेशन आहे. वी आर क्रिसिल सर्टिफाईड कंपनी, फायनान्शियली स्टेबल कंपनी. आमची पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, क्लोजली हेल्ड आहे. बरोबर. परंतु मग त्यामुळे आमच्या इथे 100% चेक नाही आणि प्रत्येक ह्याची ट्रान्सपरन्सी दिली जाते. ओके. वी फॉलो ॲज अ ट्रान्सपरन्सी, दीज आर आवर कोर व्हॅल्यूज. बरोबर. आणि त्यासाठी आम्ही आमच्याकडे हे देतो. नक्की. म्हणजे ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत चोखंदळ पद्धतीने सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जातात. पुढचा आणखीन एक प्रश्न घेऊयात. तुमचा प्रश्न विचारा. घर स्वस्त आणि चांगलं कसं घ्यायचं हा माझा प्रश्न होता. मला याच्याबद्दल काही मार्गदर्शन मिळेल का? घर स्वस्त पुन्हा याला अफोर्डेबल हाऊसिंग आम्ही म्हणतो, ते पुन्हा व्यक्तिसापेक्ष आहे. की मुंबईमध्ये 1 कोटीचं घर हे सुद्धा अफोर्डेबल होम म्हणून म्हटलं जातं. तसंच एक मुंबईच्या बाहेर ठाणा ह्याला 50 लाख, 25 लाख आणि 10 लाखाचं सुद्धा घर आहे. कारण का तुमचं बजेट किती आहे आणि तुमच्या बजेटमध्ये घर येतं की नाही, आणि त्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, तुमची लोकेशन काय आहे आणि त्या लोकेशनमध्ये ते मिळतं की नाही. त्यामुळे अफोर्डेबल हाऊसिंग ही सुद्धा थोडीशी त्या फ्लॅटनुसार ते ठरते. बरोबर. परंतु एक मात्र मी इथे प्रकर्षाने सांगू शकेन की एक झालेलं आहे की मुंबईमध्ये मी म्हणत की आमच्या बिल्डर लोकांची पण त्यामध्ये थोडंसं चूक असेल किंवा ती वेगळी चुकीची स्ट्रॅटेजी असेल, पण आम्ही निर्माणमध्ये मात्र एक करतो ते म्हणजे मुंबई म्हणजे VT किंवा जे बँड्राच्या अलीकडे आहे किंवा सायनच्या अलीकडे आहे आणि प्रॉपर सिटी आपण ज्याला म्हणतो, तिथे तुम्हाला आजकाल 2 BHK, 3 BHK किंवा 4 BHK 1 BHKचं ऑप्शन मिळतच नाही. कुठल्याच बिल्डर्सकडे ते ऑप्शन्स नाही आहेत. बरोबर आहे. तर 2 BHK किंवा 1 BHK जर असेल, जसं आम्ही मलाडच्या किंवा आमच्या जोगेश्वरीच्या स्कीममध्ये 1 BHKचा ऑप्शन लोकांसाठी ओपन केला आणि आय थिंक वी आर द ओनली बिल्डर्स. पण त्यामुळे काय होतं की 50-60 लाखात तुम्हाला सुद्धा 1 BHK घर घेता येतं. नाहीतर बाकी ठिकाणी 3 BHK, 4 BHK यामुळे ते अफोर्डेबिलिटी संपते. म्हणजे काही लोकांना छोटं घर लागतं पण ते मुंबईमध्ये पाहिजे किंवा कामापासून जवळ असलं पाहिजे. त्यामुळे अफोर्डेबिलिटीच्या अशा 2-3 कल्पना आहेत. नक्कीच. खरोखरच खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न असतात ज्यांना घर घेण्याची इच्छा असते त्यांचे, आणि त्यांना तुम्ही खूपच समाधानकारक पद्धतीने उत्तरं दिलीत आणि मला खात्री आहे की या सल्ल्याचा सगळे आपले जे प्रेक्षक आहेत त्याचा उत्तम पद्धतीने उपयोग करतील. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पूर्वी. प्रॉपर्टीच्या संदर्भात आपल्याला आपल्या एक्सपर्टकडून उत्तम सल्ला मिळाला, पण घर खरेदी करायचं तर एवढ्यावरतीच थांबून चालणार नाही, नाही का? आपलं घर इंटिरियर, वास्तू यांच्या बाबतीत सुद्धा उत्तम हवं, तरच ते ठरेल परफेक्ट होम. चला तर मग आपण वास्तूबद्दलच जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या एक्सपर्टकडनं, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक.